मी भूषण कडू, माझा एनरोलमेंट नंबर Z420. नावाप्रमाणे सर्व मला 420 म्हणायचे, पण मी तसा नव्हतो. अचानक म्हणजे नशिबाने माझी मिसेस पण माझी बॅचमेट होती, ती येऊ शकली नाही कारण की तिचं काही कारणास्तव ती येऊ शकली नाही. आणि मी इथून 2005ला जरी माझी बॅच पासआउट झाली तरी मी 2007ला पासआउट झालो. धन्यवाद. ओके, सो मी यांच्यासोबत पासआउट नाही आहे, 1 वर्ष नंतर पासआउट आहे. आय एम 2007 पासआउट, पण आमच्या बॅचमधून मी एकटीच आल्यामुळे मी यांच्यासोबत आली आहे. सो माझं नाव माधुरी दीक्षित घुगरी, माझं BTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग 2007 पासआउट. आफ्टर दॅट मी जॉब जॉईन केला. सायमल्टेनियसली माझं MBA इन मार्केटिंग मॅनेजमेंट कंप्लीट केलं सिम्बायसिसवरनं. त्याच्यानंतर मी 12 वर्ष इंडस्ट्रीमध्ये जॉब केला आणि स्वतःची कन्सल्टिंग फर्म स्टार्ट केली, ॲग्रीनेक्स्ट कन्सल्टन्सी म्हणून. सो गेले 7 वर्ष ॲग्रीनेक्स्ट कन्सल्टन्सीची म्हणजे धुरा माझ्या हातात आहे. आम्ही ॲग्रीनेक्स्ट थ्रू विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट्सचे आणि कॉर्पोरेट्समध्ये ट्रेनिंग्स घेतो, रिक्रुटमेंट्स करतो आणि इरिगेशनचे डिझाईन्स, मोठ्या प्रोजेक्टचे इम्पॅक्ट स्टडीज आणि इम्पॅक्ट असेसमेंट आणि फिजिबिलिटी स्टडीजमध्ये पण काम करतो. या व्यतिरिक्त मला एक खूप छान गोष्ट तुमच्या सगळ्यांशी शेअर करावं इच्छिते मी, की मागच्या वर्षी आम्ही BTechचे विद्यार्थ्यांना 10 विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल प्लेसमेंट दिली ॲग्रीनेक्स्टकडनं. आणि आत्ता हे सुरू असताना मला DY पाटील युनिव्हर्सिटीनी कन्सिडरिंग माय रिमार्केबल कॉन्ट्रीब्युशन इन इरिगेशन इंडस्ट्री अँड कन्सिडरिंग माय ICR अँड ऑल स्कोर्स आफ्टर BTech, so they have honored me with MTech degree and I am doing my PhD right now in water management. Thank you. नमस्कार, मी संदीप कुरवाळे, 2006 पासआउट. 2006ला पासआउट झाल्यानंतर मी CDACचा कोर्स केला आणि IT मध्ये पदार्पण केलं आणि तेव्हापासून मी IT मध्ये सिन्स लास्ट 18 इयर्स काम करतो आहे. मी सध्या असोसिएट डायरेक्टर आहे L&Tच्या IT डिव्हिजनमध्ये. थँक्यू. माझं नाव योगेश रामदासराव महल्ले. माझं 2007ला मी पासआउट आहे. बॅचसोबत होती, परंतु 1 वर्ष तसंच गेलं माझं. त्यानंतर मी NGOमध्ये काही दिवस काम केलं, 3 वर्ष. पुन्हा रिटर्न MTech केलं आणि MTech केल्यानंतर सध्या आता मी कृषी विज्ञान केंद्र साकोलीमध्ये या PKV अंतर्गतच जे आहे तिथं कार्यरत आहे. एक थोडीशी खंत या निमित्ताने व्यक्त करू शकतो, कारण जो सहवास आम्हाला आमच्या सिनियरचा लाभला तो कदाचित तुम्हाला लागला नाही आहे ना. जे मागचे लोक बसलेले आहेत त्यांच्यासाठी सांगतो, तर त्यांच्या माध्यमातून आम्ही इथपर्यंत पोहोचलो, तर तो सहवास लाभणं फार गरजेचं आहे. म्हणून या निमित्तानं का होईना तुम्ही आत्ता तरी आमच्यासोबत किंवा आमच्या सिनियरसोबत जुळा, म्हणजे तुमचं जे काही येणारं करिअर आहे ते करिअर खरंच चांगलं राहील. आणि या कोरोना काळानंतर फार जो झालेला बदल आहे तो आपल्याला कमी करता येईल, एवढंच बोलतो. धन्यवाद. हॅलो, फर्स्ट इयरला ॲडमिशन घेताना जो इंट्रो द्यायला लागायचा, माय सेल्फ, आय एम, असं मी म्हणणार नाही, मी मराठीतूनच सांगेल तुम्हाला. जनरली आम्ही इंट्रो देताना खूप घबरायचो सिनियरसमोर, पण तीच भीती नंतर एवढ्या चांगल्या बॉन्डिंगमध्ये तयार झाली की त्याचा फायदा प्रत्येक ज्युनियरला, प्रत्येक सिनियरला होतो आहे. तर माझं नाव सचिन महादेव गंथडे. कॉलेजनी जितकं दिलं तितकं मी परत नाही करू शकणार, पण या कॉलेजनी मला कॅम्पस थ्रू सोनालिकामध्ये, जैनमध्ये, त्याच्यानंतर एस्कॉर्ट्समध्ये जी सुरुवात झाली ती या कॉलेजमुळे झाली. मी पण बॅकबेंचर्सच होतो, स्पोर्ट्समध्ये थोडा चांगला होतो, पण कॉलेजनी भरपूर गोष्टी दिल्या. पण पहिली जी सुरुवात सोनालिकाच्या कॅम्पसनी इथनं झाली, ती नंतर पुढे जवळपास 7-8 वर्ष मी सोनालिकाला, एस्कॉर्ट्सला ॲज अ एरिया मॅनेजर म्हणून होतो. नंतर स्वतःची डीलरशिप चालू केली. 8 ते 10 वर्ष पार्टनरशिपमध्ये होती. आता स्वतःचा ट्रॅक्टरच्या इम्प्लिमेंट्सचा प्लस ट्रॅक्टरची डीलरशिप आहे माझ्याकडे. तर मी मुलांना एवढंच सांगेल की जे पोरं म्हणतायत ना की ॲग्रिकल्चरला स्कोप नाही आहे, त्यांनी प्रत्येक सिनियरला एक अर्धा घंटा फक्त त्याच्यासोबत बसावं, मग तुम्हाला कळेल स्कोप आहे की नाही आहे की नाही. कारण मी तुम्हाला फक्त एक छोटंसं थोडा वेळ नाही घेणार, मला तसं बोलायचं होतं स्टेजवर, पण आज काही वेळ नाही भेटला, पुढच्या लिमिटला नक्की बोलेल. तर एका फक्त डिस्ट्रिक्टचा, मी ज्या डिस्ट्रिक्टमध्ये यवतमाळमध्ये काम करतो आहे, तर त्या फार्म मशिनरीचा सर बिझनेस फक्त ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट्सचा 100 कोटीचा आहे.
आणि मी तिथे फक्त 7% मार्केट शेअरवर आहे. म्हणजे असं समजा की 100 कोटीच्या वर आहे ॲक्च्युली. तर 10%च्या हिशोबाने फक्त 10 करोडचा टर्नओव्हर आहे. तो 20, 25, 30, 40 करोडपर्यंत स्कोप त्या बिझनेसला आहे. एंटरप्रिन्युअरशिप म्हणून जे डिग्री झाल्यानंतर पोरं इंटरेस्टेड असतील, जो तुम्ही उद्या प्रोग्राम घेणार आहे मी ऐकलं होतं, त्याच्यात खरंच मुलांना जर असे जे आपले एंटरप्रिन्युअर्स आहेत त्यांच्याकडे जे इंटर्नशिपचे प्रोग्राम घेतात, तुम्ही 1-2 महिने 4 महिने स्टायफंड घेऊन जरी येत असतील पोरं, तर त्यांना जरूर तुम्ही पाठवावं. कारण त्याचा फायदा बॉन्डिंगही होईल आणि पोरांना स्टेजसुद्धा भेटेल आणि जे रेफरन्सेस भेटतात त्या रेफरन्सचा फायदासुद्धा होईल. ठीक आहे, थँक्यू. नमस्कार, मी आशिष कापसे, DD सिरीज 2009 पासआउट. बीटेक झाल्यानंतर 1 वर्ष जॉब केला, त्यानंतर स्वतःचा व्यवसाय चालू केला. आता माझ्या 3 फर्म आहेत, 3 ठिकाणी अकोला जिल्ह्यामध्ये. आणि फार्म पॉवर मशिनरी, त्याच्यानंतर इरिगेशन, हे दोन्ही प्रोडक्टमध्ये मी काम करतो आहे. मला सांगायचं एवढंच आहे की कोणतंही काम करा, पण ते काम पॅशननं करा, पहिला विषय. आणि नंतर आपल्याला जर कोणता व्यवसाय निवडायचा असेल तर तो व्यवसाय असा निवडा की ज्याची मार्केटमध्ये गरज आहे. ज्याची मार्केटमध्ये गरज आहे तो व्यवसाय जर का तुम्ही निवडला ना, तर डिमांड ॲटोमॅटिक क्रिएट होते. नमस्कार, मी प्रवीण गव्हाणकर. म्हणजे मी CCला ॲडमिशन घेतली, पण 2 वर्ष काहीच नाही केलं. EEला म्हणजे 2010ला समजा रिॲडमिशन घेतली, 6ला आणि 10ला पासआउट झालं. तर म्हणजे कॉलेजने काय दिलं म्हणजे आमचं कॅम्पस सिलेक्शन झालं सीट्समध्ये, विभा सीटमध्ये 2010ला. तिथनं काळपांडे सरच त्यावेळेस आम्हाला वाटते हे बघायचे काय आपलं प्लेसमेंट सरांचे इथून नाही झालं. त्याच्यानंतर 2010पासनं आता म्हणजे सुपरवायझरपासनं प्लांट हेड म्हणून मी 2015 म्हणजे 16पर्यंत काम केलं आता, सॉरी 25पर्यंत. आता रिसेंटली 6 महिन्यापूर्वी मी महाबीजला DGM म्हणून सिलेक्ट झालो. थँक्यू. गुड इव्हनिंग. माझं नाव नितीन अग्रवाल आहे. मी 2000ला IDBI इथं ॲडमिशन घेतली होती कॉलेजला आणि 2004ला पासआउट झालो. 2004ला पासआउट झाल्यानंतर माझं काही असं ॲम्बिशन नव्हतं की MTech करायचं, MBA करायचं, व्हॉट टू डू व्हॉट नॉट टू डू, बट लेट्स जॉईन समवेअर. तर मी जैन इरिगेशनला जॉईन केलं. 6 महिने मी जैन इरिगेशनला काम केलं. नंतर म्हटलं चला PG करू. आय डिड प्रिपेअर फॉर MBA, नंतर MBA केलं. म्हणजे मी हे सांगतो आहे की का सांगतो याचं माझं रिझन आहे. देर आर n नंबर ऑफ ऑप्शन्स अवेलेबल फॉर द ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स, इवन दॅट टू ॲग्रिकल्चर इंजिनियर. सो त्यामुळे मी हे गोष्टी सांगतो की देर आर n नंबर ऑफ ऑप्शन्स अवेलेबल फॉर अस. Where to go, where not to go, we can understand, but we have to do our own self-examination. Instead of going to someone, counseling and that all, we have to do our own examinations. तर त्यामुळे नंतर मी जैन इरिगेशनला जॉईन केल्यानंतर आय हॅव जॉईन किसान फोरम. दे आर कंडक्टिंग एक्झिबिशन्स, किसान एक्झिबिशन्स ॲट पुणे. आय वॉज हँडलिंग देअर टेक्निकल पार्ट, लाईक देअर सॉफ्टवेअर पार्ट. I was not a software engineer, but I was handling that part for there. For ticketing, I have converted all manual to electronic form. 6 months I have worked there. Then त्यानंतर मी MBA in Agribusiness Management केलं. माझ्याकडे प्लेन MBA ऑप्शन होतं, बट ॲग्रीमध्येच काहीतरी करायचं म्हणून Agribusiness Management केलं. तिथेही कॉलेज करताना बघितलं की खूप मुलं कॉलेज करतानाच IIMsला मेल लिहितात, तिथून प्रोजेक्ट्स करतात. म्हणजे आपल्याला वाटलं तर आपल्याकडे खूप ऑप्शन्स अवेलेबल असतात, बट इट इज अप टू यू शूड हॅव द अर्ज टू डू समथिंग, है ना. त्यामुळे ते करताना कोणी ॲग्री इन्शुरन्स, कोणी फर्टिलायझर, पेस्टिसाइड, सॉईल कन्व्हर्शन, देअर n नंबर ऑफ फील्ड्स आर ओपन. ओके, तर MBA केलं. MBA करताना कॅम्पसमध्ये सिलेक्ट झालो. मुंबईला युनिव्हर्सिटी गोल्ड मेडलिस्ट होतो MBAला, त्यामुळे कॅम्पसला फर्स्ट अटेम्पमध्ये सिलेक्शन झालं. IDBI जॉईन केलं. आज IDBIलाच आहे अजूनही, सिन्स 18 years ॲज अ असिस्टंट जनरल मॅनेजर. आता बियॉन्ड दॅट पर्सनली मी खूप साऱ्या गोष्टी करतो.
लाईक ॲग्री काउन्सिलिंग, प्लेसमेंटसाठी काही कुठूनही काही ओपनिंग्स आल्या तर जस्ट फॉरवर्डिंग इन द ग्रुप्स. आणि सध्या मी सुद्धा एक आपलं अप्लिकेशन बनवतो आहे, ज्यातून इट इज ओनली सोशल, देर इज नथिंग एनी चार्जेस ऑन दॅट पार्ट. And the platform, so students should connect on that platform and they can understand what are the openings are available in the market and what are their requirements. So based on that, they can start their working, their examinations, they can do their courses, PG courses, and they can get the job opportunity from them. So this is all about for the student perspective, this is all about the agriculture engine can do everything. Okay, thank you. धन्यवाद. मी नितीन तळोकार 2000 साली इथं ॲडमिशन घेतली, 2004ला पासआउट झालो. त्यानंतर गेट थ्रू मला PGला CET उदयपूर इथं ॲडमिशन मिळाली. MTech फार्मशनरीमध्ये झालं. त्यानंतर फर्स्ट जॉब म्हणून मी MIT औरंगाबाद इथे लेक्चरशिपला स्टार्ट. त्यानंतर बँकिंग सेक्टरकडे वळलो. जवळपास 1.5 वर्ष बँकिंग सेक्टरमध्ये काम केलं. कामही खूप चांगल्या प्रकारे झालं बँकिंगमध्ये, परंतु बँकिंगमध्ये असं चार्मिंग वाटत नव्हतं. मग परत रिटर्न आलो जळगाव जामोदला. तिथं सुरुवातीला कॉलेजला जॉब केला आणि मग KVKमध्ये एंट्री घेतली. आणि KVKमध्ये काम करताना मला एक खूप मोठं समाधान असं आहे की ज्या समाजासाठी आपल्याला काम करायचं त्या समाजासाठी आपल्याला काम करायला मिळते. आणि ज्या विद्यापीठातून आपण खूप सारं काही शिकलेलो आहे, त्या विद्यापीठातल्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांचे जे काही संशोधन आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत नेण्याचे काम करायला मिळते. तर या हेतूनं एक चांगलं प्लॅटफॉर्म तिथं मिळाला मला आणि तिथं मी काम करत आहे आणि मी माझ्या कामामध्ये खूप आनंदी आहे. धन्यवाद.